घरातल्या कामाच्या गडबडीत रेणूला तिच्या आईला फोन करण्याचा राहून गेलं. तिच्या मुलीला सुट्टी होती आणि नवरा रात्री उशिरा घरी यायचा, त्यामुळे सासऱ्यांचंही तिलाच बघावं लागत होतं. ते आजारी होते महिनाभरापासून आणि सासूच्या डोळ्यांनी कमी दिसत होतं. मग त्याही कामात मदत आणि सासऱ्यांची काळजी हवी तशी घेऊ शकत नव्हत्या. नणंद राणी ही दिवाळीच्या सुट्टीत मुलांना घेऊन काही दिवसांसाठी आलेली. घरात नुसता कल्लोळ असायचा. रेणूला साधा एक फोनसुद्धा तिच्या आईला करायला वेळ नव्हता. तिलाही वाटायचं की राणी आली आणि तिचं आईकडे जाणं अजून झालं नाही. आणि तितक्यात रिंग वाजली. रेणूचा मोबाईल म्हणून राणीने उचलला आणि वहिनीला दिला. आई म्हणाली, बाळा कशी आहेस? किती दिवस झाले तू फोन नाही केला. सगळं ठीक आहे ना? तू येणार होती ना इकडे? रेणू नंदेकडे बघून स्मित हसत म्हणाली, हो आई, मी करणारच होते. इथे सगळं ठीक आहे गं. तू कशी आहेस? बाबा कसे आहेत? औषधं वेळेवर घेत जा. येईन मी लवकरच. इथे सगळं ठीक आहे. आईची आणि बाबांची चौकशी करून तिने फोन ठेवला आणि लगेच कामाला लागली. काम करताना तिने स्वतःलाच उत्तरं दिले. येणार होते आई, पण माझे काही जाण्याचं ठरण्याआधीच सासूने राणीला बोलावून घेतलं. सासऱ्यांना बरं नाही. सारखं कुणीतरी घरात हवंच असतं. मलाही यावंसं वाटतं, पण काय करणार? यांना काल विचारलं तर म्हणाले, तुला कळत नाही का? घरी सगळं गोकुळ जमा झालं आहे आणि तू माहेरी जाण्याचं म्हणते. मनातल्या आईच्या सर्व प्रश्नांना सर्व मनात उत्तरं दिले आणि कामाला लागली. संध्याकाळी राणी मुलांना घेऊन खेळत होती. मग रेणूच भाजी आणायला गेली. तिकडे बाजारात तिला नंदेच्या नात्यातल्या राधिका काकू भेटल्या. त्या म्हणाल्या, राणी रागात मुलांना घेऊन माहेरी आले आहे ना? समजावा तिला. तिच्या सासूचा फोन होता मला. रडत होत्या त्या. रेणू त्यांना होकाराचं आश्वासन देऊन मग घरी आली. राणी अजूनही मस्त खेळत होती मुलांबरोबर. तिच्याकडे बघून राणीला खूप आश्चर्य वाटलं. आतापर्यंत ती राणीला दोष देत होती ती माहेरी आली म्हणून, पण आता तिला तिचा हेवा वाटला. एवढं सगळं घडूनही तिने घरात काहीच सांगितलं नव्हतं. रात्री जेवणानंतर रेणूने स्वयंपाकघर आवरताना विचारलं, सगळं ठीक आहे ना? जावयांचा फोन येऊन गेला ना? त्यावरती हसत म्हणाली, हो वहिनी, सर्व ठीक आहे. हा काय त्यांचा मेसेज येऊन गेलाय? रविवारी येणार आहेत मला आणि मुलांना घ्यायला. खरं तर राणी रोज नवऱ्याशी रात्री मुलं झोपल्यावर बोलायची आणि आपसातच त्या दोघांनी स्वतःचे गैरसमज दूर केले होते. एकमेकांना सॉरी म्हणून भांडण मिटलं देखील होतं. माहेरी आल्यामुळे त्या दोघांनाही एकमेकांची कमी जाणवली होती आणि आता तिचा नवरा आपल्या लाडक्या बायकोला घ्यायला येणार होता आणि त्याने त्याच्या आईलाही समजावलं होतं की त्या दोघांमध्ये पडायचं नाही म्हणून, आणि सगळं ठीक झालं होतं. रविवारी राणी नवऱ्यासोबत तिच्या गावी आनंदात निघाली होती. जाताना वहिनीला म्हणाली, वहिनी माहेरी जाऊन ये काही दिवसांसाठी. माझ्यामुळे तुझी खूप पळपळ झाली. बाबांनाही आता जरा बरं आहे. ते करतील काही दिवस ॲडजस्ट. त्यावर सासरे म्हणाले, नाही गं, कसं करणार मी? ते काही नाही, नंतर जा बाई. रेणू परत म्हणाली, राहू दे गं, मुलीचा क्लास सुरू होणार आहे आणि सगळं ठीक आहे आईकडेही. नंतर कधीतरी जाऊन येईल. रेणू आणि राणी एकमेकींकडे बघून स्मित हसल्या. परत काही दिवसांनी रेणूच्या आईचा सकाळी फोन आला. रेणूचा आणि तिच्या नवऱ्याचा सकाळी जरा वाद झाला होता आणि रेणू नाराज होती. अश्रू पुसत आईला म्हणाली, हा आई बोल. होय, इकडे सगळं ठीक आहे. हो, इथे सगळं ठीक आहे. हे बोलण्याची हिंमत फक्त एक मुलगीच करू शकते, कारण स्वतःच्या संसाराच्या व्यापात गुंतूनही ती माहेरच्या लोकांची काळजी घेतच असते. कोण म्हणतं लग्न झालं की मुली आईवडिलांची काळजी घेत नाही? घेतात ना. ती ह्यात शब्दांमधून आईवडिलांना सुख देत असते आणि ते शब्द असतात की इथे सगळं ठीक आहे. माझं, तुमचं, सर्वांचं असंच आहे. हो ना? मग सर्वांनी कमेंटमध्ये लिहा, इथे सगळं ठीक आहे. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.